आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील डंगिरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे नशीब अद्यापही अंधारातच आहे। शासनाकडून निधी मंजूर होऊन आणि कार्यरत आदेश देऊन महिना उलटला तरी ठेकेदारांच्या आडमुठ्या धोरणांमुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही। रखरखत्या उन्हात झाडाखाली ज्ञानार्जन करणाऱ्या या चिमुकल्या विद्यार्थ्यांसमोर आता पावसाळ्याचे मोठे संकट उभे ठाकले असून पालकांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे। डंगिरेवाडी शाळेच्या मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतीऐवजी नवीन इमारत बांधण्यासाठी जिल्हा परिषदेने निधी दिला आहे। मात्र संबंधित ठेकेदार परेश चव्हाण दहिवडी यांनी कामाचे आदेश मिळवूनही जागेवर एकही वीट रचलेली नाही। सद्यस्थिती शाळेचे वर्ग उघड्यावर झाडाखाली भरत आहेत। उन्हाळ्याचे चटके सोसत विद्यार्थ्यांनी कसाबसा अभ्यास पूर्ण केला। मात्र आता जून महिना तोंडावर असताना पावसाळ्यात या मुलांना कुठे बसवायचे हा प्रश्न पालकांसमोर उभा आहे। प्रशासनाची भूमिका संशयास्पद। काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांनी मान तालुक्याचा दौरा केला होता। या दौऱ्यात त्यांना प्रलंबित कामांची माहिती देण्यात आली होती। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दौऱ्यानंतर तरी कामाला गती येईल अशी अपेक्षा होती। मात्र प्रशासकीय यंत्रणा आणि बांधकाम विभाग ठेकेदारांवर वचक निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचं दिसत आहे। ठेकेदारांचे पाणी पडले, पाणी टंचाई आणि कामगारांची अनुपलब्धता अशी कारणे पुढे करून ठेकेदार टाळाटाळ करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहे। जर पाणी नसेल तर टँकरने पाण्याची व्यवस्था करून काम करणे ही ठेकेदारांची जबाबदारी आहे। मुलांच्या भवितव्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही अशा शब्दात पालकांनी आपली कैफियत मांडली आहे। शाळेचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा केला आहे। आता पावसाळा सुरू झाल्यानंतर मुले भिजली किंवा त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले तर त्याला जबाबदार कोण? प्रशासनाने या ठेकेदारांवर त्वरित कारवाई करावी, अन्यथा डंगिरेवाडी ग्रामस्थ आक्रमक आंदोलन करतील। संतप्त पालक आणि ग्रामस्थ डंगिरेवाडी ठेकेदारांचा दावा। याबाबत ठेकेदार परेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पाणी टंचाईमुळे कामाला विलंब झाल्याचं मान्य केले। मात्र प्रशासनाकडून सूचना मिळाल्या असून लवकरच काम सुरू करून असे जुजबी आश्वासन दिले आहे। आता हे लवकर नक्की कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मानचौफेर न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानचौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।